आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घेतल्याशिवाय राहत नाही गोमत्ता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही बंधुबास तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बंधुबास तुम आगे बढ़ो भगया छड्याचा खासदार बंडोबस्त तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आणि जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी पाळ्या वेळेवर येत नसल्यामुळं अनेक शेतकरी खासदार साहेबाला दररोज तक्रार करत होते। मागच्या 8-10 दिवसापासून खासदार साहेबांनी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी वरच्या एसीना सीना बऱ्याच अधिकाऱ्यांना फोनवर संवाद साधला, पण साधूनही काही फायदा झाला नाही। ज्या क्षमतेनं पाणी सुटायला पाहिजे होतं 600 क्युसेसनं पाणी चालू होतं 122ला, त्या 122ची 1600ची कॅपॅसिटी आहे, पण वरच्या सीईएसीचं असं म्हणणं आहे की 3600 सोडलं तर 1600 येत आहे, वरूनच 2200 सुटलंय आणि 2200 सुटल्यानंतर 1200 जर दिलं 1100 जर दिलं तर या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सिंचन होते। खासदार साहेब बोलल्यानंतर 600चं 800 क्युसेसनं पाणी दिल्या गेलं, पण ते दिल्या गेल्यानंतरही ज्या पाथरीच्या खाली ज्या महत्वाच्या चाऱ्या आहेत 68, 70, 69, 70च्या मोठ्या चारीला 1 तारखेला पाणी येणार होतं, आज 17 तारीख आली। 68ला मागच्या 15 दिवसापासून खालच्या शेतकऱ्यांना ताडकळच्या खाली जे खडाळापर्यंत जाते इकडे खाली पूर्णेला 1 एकरपर्यंत येते, या कोणत्याही शेतकऱ्याचं भुईमुग असेल ऊस भिजलेला नाही। म्हणून काल खासदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आज या जायकवाडीच्या विरोधात, या प्रशासनाच्या विरोधात आणि या जायकवाडीच्या धरणावर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याची 68% शेती गेलेली आहे आणि वरच्या फक्त 28% गेलेली आहे। पण असं जरी असेल तर या सत्ताधारी पक्षातल्या काही पदाधिकारी आणि प्रशासनातले काही वरचे अधिकारी यांच्या नियोजनामुळं, यांच्या दादागिरीमुळं हे खाली पाणी येत नाही। काल खासदार साहेबांना सांगितल्यामुळं आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज या जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घातला, ताले ठोकले, सगळ्या कर्मचाऱ्यांना लेखणी बंद केलं आणि केल्यानंतर या उन्हामध्ये वरच्या सीई साहेबाला सगळ्या शेतकऱ्यांसमोर सीई साहेबांना आश्वासन दिलंय की उद्या बुधवार रात्रीपर्यंत गुरुवार सकाळपर्यंत आम्ही 1100 क्युसेसनं पाणी सोडू। 1100 क्युसेसनं जर पाणी सोडलं तर परभणी जिल्ह्यातील आमची 70 असेल, 68 असेल, 69 असेल, या सगळ्या चाऱ्याला पाणी आल्यानंतर टेलपर्यंत पाणी जाते। तर मला इथल्या येईना एकच विनंती करायची की जसं वरून व्हायले तसं तुम्ही इथं तरी होऊ देऊ नका। इथं जेव्हा 70ला, 68ला, 69ला पाणी येते, तुम्ही आधी टेलला न्या, टेल टू हेड या, कारण खालचा शेतकरी उपाशी राहिला आणि वरचे शेतकरी भिजवायले। म्हणून जे या एवढ्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये, एवढ्या उन्हामध्ये जे वयस्कर शेतकरी या आंदोलनासाठी आलेत, सन्माननीय खासदार साहेबांच्या आंदोलनाला, विनंतीला मान देऊन त्या सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि प्रशासकांना विनंती करतो की आम्हाला उद्या या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत, पण जागृत लोकप्रतिनिधी आदरणीय बंडू जाधव यांचं मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की साहेब आपण ज्वलन प्रश्नावर, कारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा तुमचा पिंड असल्यामुळं आपण नेहमी जागृत काम करता, म्हणून तुमचे आभार मानतो, सर्व शेतकऱ्याचे आभार मानतो। धन्यवाद।